आज आपण पाहूया स्वर साधना म्हणजे काय. स्वर साधना हा शब्द अनेक वेळेला ऐकला असेल तुम्ही, पण साधना म्हणजे नक्की काय करायचं असतं, तर ते आपण आज डीपमध्ये बघूया. ठीक आहे. जेव्हा तुम्ही गुरुकडे शिकता सुरुवातीच्या स्वरांपासून, ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला एक स्केल शिकवलं जातं सारेगमपधनिसाचं. ठीक आहे. तर हे 12 स्वर, 4 कोमल, 1 तीव्र आणि शुद्ध 7 स्वर, असे सगळे म्हणून 12 स्वर आहे. तर आपलं कायम एक लक्ष असतं लाईफ टाईम की हे स्वर साध्य करणं. ठीक आहे. म्हणजे त्या स्वरांच्या फ्रिक्वेन्सीज काय आहेत त्या समजून घेऊन ॲक्युरेट फ्रिक्वेन्सीला तो स्वर लावणं. मग याच्यासाठी आपण रियाज करतो आणि आपल्या मसल मेमरीमध्ये ते स्वर फिट करतो. ठीक आहे. म्हणजे आपण केव्हाही जेव्हा गाऊ आपण तेव्हा तो स्वर ॲक्युरेट लागणं गरजेचं आहे. यासाठी हा सगळा आटापिटा चालू असतो. आणि मग रियाज करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, हे सगळं गुरु तुम्हाला सांगत असतात. तर ही प्रक्रिया गुरुमुखातून सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला स्वर कसा कळणार आहे. ठीक आहे. गुरुनी सांगितलं तरी ते ज्ञान एवढं सूक्ष्म आहे की तुम्हाला ते लगेच कळतं अशातली गोष्ट नाही आहे. म्हणजे अगदी खूप दिवस शिकवून सुद्धा खरा स्वरांचं ज्ञान आहे ना, हे येतं अशातली गोष्ट नाही आहे लगेचच. म्हणजे तुम्हाला ते सूक्ष्मात नेऊन शिकवायला लागतं. एका जागेवर थांबून तुम्हाला दाखवायला लागतो सा कुठे आहे तो. मग तो चुकीचा सा असेल तर मग ते चुकीचं काय आहे याच्यामध्ये हे शिकवायला लागतं. मग त्या चुका दाखवून त्या चुका रिमूव्ह करायला लागतात आणि मग कधीतरी तुम्हाला तो खरा सा गवसतो. आणि मग तुमची स्वतःची साधना सुरू होते. क्लासमध्ये या चुका शिकणं, चुका रिमूव्ह करायला शिकणं आणि खऱ्या अर्थानं स्वरांना समजून घेण्याची प्रक्रिया गुरुकडे होते, गुरुच्या समोर बसून होते. आणि त्यानंतर तुमची खरी स्वर साधना सुरू होते. मग आता स्वर साधना म्हणजे काय. गुरु सांगतो तुम्हाला की मी हे जे शिकवलं आहे ना, ह्या स्केलचा अभ्यास तू घरी दररोज बसायचं आणि करायचं. अर्धा तास नुसता सा लावायचा. आता तुम्ही परफेक्शन त्यातलं साचं काय हे गुरुकडच्या समोर शिकलेलं आहे. मग आता तुमची घरी साधना सुरू होते. ठीक आहे. मग आता या साधनेबद्दल आपण बघूया. साधना म्हणजे आपण काय आजपर्यंत ऐकलेलं आहे. योगामध्ये साधना असते, ध्यान, धारणा, है ना. हा एक मोठी प्रोसिजर आहे. साधना हा शब्द अशा दृष्टीने वापरला जातो की इट टेक्स टाईम. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं असतं. लाँग टर्म आयुष्यातली मोठा कालावधी तुम्हाला त्याच्यावरती खर्च करायचा असतो आणि कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं, सूक्ष्मात जायचं असतं. मी नेहमी म्हणते की रिस्ट्रिक्ट युअर सेल्फ. तर रिस्ट्रिक्ट करणं म्हणजे काय आहे, तर सूक्ष्मात जाणं आहे. ठीक आहे. सगळं घेऊन बसायचं नसतं, सूक्ष्मात जायचं म्हणजे एका स्वरावरती काम करायचं. आता ही साधना आपण ऐकलेलं आहे ना, आपण योगी पुरुषांनी साधना केल्या आहे ना. मग कशा साधना केल्या होत्या. एक कन्सेप्ट आपल्या डोक्यात क्लिअर आहे की कुठेतरी गुहेत जाऊन बसले ते वर्षानुवर्ष आहे ना, आणि डोळे मिटून साधना केली, ध्यान लावलं, समाधी, ध्यान, धारणा, समाधी या स्टेजेस आहेत. तर मग त्यामध्ये काय आहे तर एकांत आहे. एकांत आहे म्हणजे 10 जणांच्यामध्ये बसून छान साधना केली असं कधी ऐकले नाही आहे ना. तर एकांतात बसले जिथे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही आहे. अगदी हवासुद्धा येऊन डिस्टर्ब करणार नाही मोठमोठाले वारे. अशा ठिकाणी कुठेतरी एक जागा त्यांनी बघितली जिथे पूर्ण शांतता आहे, जिथे ते एकटे आहेत. अशा ठिकाणी त्यांनी मोठा कालावधी एका जागेवर बसून साधना केलेली आहे. त्यांचं बसण्याची पद्धत कशी होती, अशी जशी मी बसले. मागे कुठेही न टेकता मेरुदंड सरळ आणि सीधा ठेवायचा आहे. 90 डिग्रीजमध्ये बसलं पाहिजे. असं ताठ बसायचं आहे
जेणेकरून आपला श्वासनलिका जी आहे ती पोटापर्यंत संपूर्णपणे ओपन राहील, अशी आपली पोज असली पाहिजे बसण्याची. आणि मग तुम्ही असं ताठ बसता. म्हणजे साधना करणारे योगपुरुषांची आपण जे पाहिलेलं आहे आजपर्यंत किंवा ऐकलेलं आहे, पाहिलं नाही आहे कोणाला, आपण पण ऐकलेलं आहे, ते असं आहे. एकांतात बसलेले आहेत, सोबत कुणीही नाही आहेत, कुणाशीही ते बोलत नाही आहेत, डोळे उघडत नाहीत, डोळे मिटलेले आहेत, दंड ताठ ठेवून असे सिद्धे बसलेले आहेत ते. आणि खूप लांब कालावधी, मोठा कालावधी त्यांनी साधना केलेल्या आहेत आणि समथिंग अचीव केलेलं आहे. जे काय त्यांचा गोल होता ते त्यांनी अचीव केलेलं आहे त्याच्यामधनं. ठीक आहे. तर सिद्धी प्राप्त केली असं म्हणतो आपण, सिद्धी प्राप्त केली आहे ना. मग संगीत हे पण अध्यात्मच आहे, संगीताची साधना पण तशीच आहे आणि यातूनही आपण 7 स्वरांची सिद्धी प्राप्त करतो. समजलंय? ही पण साधनाच आहे. पूर्ण वेळ आपण जास्तीत जास्त वेळ देऊन आपल्याला ती सिद्धी प्राप्त होईपर्यंत आपल्याला करायची असते. मग आपण कशी करणार आहोत? तशीच करणार आहोत सेम. आपण जेव्हा घरी साधना करतो गुरूंनी शिकवल्यानंतर, त्या साधनेमध्ये काय येतं? तुम्ही तुमच्या एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेऊन, दरवाजे बंद ठेवून, ठीक आहे, तिथे चहलपहल घरातल्या लोकांची सगळ्यांचं येणं जाणं हे असू नये. एकट्याने बसावं, ताठ बसावं, असं मागे कुठलाही सपोर्ट न घेता एक कम्फर्टेबल असं बैठक असावी. कम्फर्टेबल म्हणजे गादीलायक, की जेणेकरून जास्त वेळ बसलं तरी आपल्याला बसल्याचा त्रास होणार नाही. सोबत आपल्या तानपुरा असावा. तानपुरा हा आपला परमनंट आयुष्याचा साथीदार आहे संगीत शिकणाऱ्यांचा. तानपुऱ्याचा हात कधीच सोडायचा नाही, नेव्हर. तानपुरा आधी सुरू होतो, नंतर तुमचं गाणं सुरू होतं. आधी तुमचं गाणं सुरू होऊन नंतर तानपुरा लागत नाही, कारण तो आपला मार्गदर्शक आहे, तो आपला हात धरून आपल्याला घेऊन जात असतो. त्याच्यामुळे तानपुरा सातत्यानं चालत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तानपुरा लावायचा आहे. तानपुरा काही काळ ऐकायचा थोडा वेळ, आणि डोळे मिटून हे सगळं चाललेलं असायचं काम आवश्यक आहे. डोळे मिटून तानपुरा ऐकायचा. आणि जेव्हा तो आपल्या मनात भिनतो, साधारण अर्धा मिनिट धरा, 1 मिनिट, त्यानंतर अलगद त्या सामध्ये आपला सा मिळवायचा आणि डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन त्या स्वरावरती करायचं. आणि ज्या पद्धतीने आपल्याला गुरुने शिकवलेला आहे सा, तसा सा. आणि मग सगळं स्केल, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, ही स्वरांची साधना आहे. यानंतर आपण अलंकारांचा अभ्यास करू शकतो, पलटे गाऊ शकतो, रागाचा अभ्यास करतो. पण नुसत्या स्वरांची साधना जेव्हा आपल्याला करायची तेव्हा लिमिटेड गोष्टी करायच्या. फार सगळा पसारा मांडून बसायचा नाही एकाच वेळेला. सगळं सप्तक पण म्हणेन, मग अलंकार पण म्हणेन, आणि मग राग पण सगळे म्हणेन, असं एकाच वेळेला घेऊन नाही बसायचं. एक गोष्ट घ्यायची आणि त्याच्यावरती वेळ स्पेंड करायचा. नुसता सा घ्यायचा, तो अर्धा तास म्हणायचा. सकाळच्या वेळात करावी सहसा साधना, संगीत साधना. जेव्हा आपले व्होकल कॉर्ड शिथिल असतात अशा वेळेला आपण स्वरांची साधना केली तर ते अधिक साधते. तर अशी जसे योगी पुरुषांनी साधना केलेल्या आहेत असं आपल्याला माहीत आहे, त्या माहितीचा उपयोग करून त्याच पद्धतीने आपण एकांतात बसायचं आहे. आणखीन एक त्याचा पैलू असा असतो की 4 माणसं जर आसपास आहेत तर त्याचे बॅड इफेक्ट होतात. ठीक आहे. आपण विद्यार्थी म्हणून हा अभ्यास करत असतो, त्यावेळेला आपण चुका करतो.
चुका होतात, मग त्या चुकातून आपण हळूहळू शिकत जातो की बरोबर काय आहे ते. तर ह्या चुकत असलेल्या स्वरांचा अभ्यास आपला जो चालू असतो, आपला सातत्याने चालू असतो. समजा तुम्ही अर्धा तास गाताय, सा लावताय आणि तो तुम्हाला अजून सापडत नाही आहे, तर तो बेसूर असतो, कणस्वर असतो, बेसूर असतो. मग हे जर इतर ऐकत असतील तर इतका वेळ त्यांना ते टॉलरेट होत नाही, त्यांना ते सहन होत नाही, किंवा त्यांचा एवढा इंटेन्सली अटॅचमेंट त्या म्युझिकशी असत नाही. ठीक आहे, तर त्यांना खूप छान संगीत असेल तर बाकीची लोक ऐकू शकतात, पण तुम्ही हे प्रेझेंटेशन करत नाही आहेत, तर तुम्ही तुमच्या चुका सुधारण्याचं काम करताय, तुमच्या स्वरांचा अभ्यास करताय, साधना करताय. मग ती अशी प्लीझंट असेल प्रत्येक वेळेला असं नसतं. मग त्या ऐकणाऱ्याच्या कानांना भावेल असंही नाही आहे. ठीक आहे, तुम्ही सा म्हणताय अर्धा तास, तर कोणीतरी येऊन तुमचं छोटं भावंड कोणी अजून कोणी येऊन म्हटलं की काय सारखं ते आ करत बसतेस है ना, असं जर म्हटलं तर आपलं मॉरल डाऊन होतं आणि मग आपल्या डोक्यात सारखं राहतं, हा ऐकतोय का, तो ऐकतोय का, त्याला चांगलं वाटतंय का, त्याला चांगलं वाटायला हवं असं का. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या स्वरावरती 1000% असायला पाहिजे, ते उठून 50% पण शिल्लक राहत नाही. कोण काय म्हणतंय, कोण काय ऐकतंय, कोण काय कमेंट करणार आहे, कोणाला बरं वाटतंय का, या गोष्टींकडे जर तुमचं लक्ष डायव्हर्ट झालं तर तुम्ही तुमच्या स्वरा अभ्यासाशी, स्वर साधनेशी एकरूप होऊ शकणार नाही, त्याच्याशी न्याय करू शकणार नाही. म्हणून ही जे काही असतात मधी इतर लोक, ती आसपास येऊ नये घरातली, ह्याचं ध्यान ठेवावं आणि ती स्पेस आपली स्वतःची ठेवावी. दरवाजे चक्क बंद असावे सरसाधना करताना, म्हणजे पूर्ण लक्ष तुम्ही जे काही करताय ना त्याच्याकडे द्या. ते अत्यंत गरजेचं आहे. इंटेन्सली तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही काय करताय. सो हे डिस्टर्बन्सेस असतील त्यांना बाजूला ठेवायचं आणि अशा पद्धतीने केलेल्या तुम्हाला तुमचा स्वर लवकर गवसतो, फुल कॉन्सन्ट्रेशन होतं आणि स्वर लवकर सापडण्यास तुम्हाला मदत होते. अशा प्रकारे स्वरांची साधना करणं म्हणजे स्वर साधना.